दगडी विठेवर उभी असलेली विठ्ठलाची मूर्ती तुम्ही निरखून पाहिली तर विठ्ठलाच्या कानी असलेले मासे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील। आता हे मासे विठ्ठलाच्या कानात नेमके का आहेत हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला असतो। तर यामागील कथा अशी आहे की एकदा एक कोळी पांडुरंगांना भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे गेला होता, पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नव्हते कारण तो एक मच्छीमार होता आणि तसाही तो जे उपहार देणार आहे ते खुद्द त्याने पकडलेले मासे होते आणि ते पण दोनच। बाकीचे म्हणत होते की पांडुरंग तर देव आहे, त्यांना मासे का देतो, तुला पाप लागेल आणि त्याचसोबत आम्हा सर्वांनाही पाप लागेल। यावर श्री विठ्ठल स्वतः म्हणतात तो जो देतोय ते तुम्ही कशाला पाहताय, त्याच्याकडे काही नसूनही तो देतो या गोष्टीकडे तुम्ही पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकारही मी करेन, मग ते काहीही असू दे, कारण मी ही सृष्टी चालवली असून त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी देखील आहेत। मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो आणि कुठल्याही भेदाभेदीत पडत नाही, असे सांगून विठ्ठल ते दोन मासे कानात कुंडलांप्रमाणे अडकवतात आणि सर्वजण एका पातळीवर समान आहेत असा संदेश देतात। एका अभंगात या मकर कुंडलांचा उल्लेख मकर कुंडले तळपती श्रवणी असा देखील केला